शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार तसंच भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या सहभागातून गडचांदूर इथं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। स्थानिक गांधी चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली। शालेय विद्यार्थी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसंच युवक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले। मोर्चाची सांगता गडचांदूर पोलीस ठाण्यात झाली। यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या माध्यमातून भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आलं। मोर्चा दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता। पेपर फुटी विरोधात संपूर्ण देशामध्ये युवकांमध्ये व पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय असंतोषाचं वातावरण आहे। कारण विद्यार्थ्यांनी संपूर्ण आयुष्यभर मेहनत केल्यानंतर जेव्हा पेपर द्यायची वेळ येते आणि नोकरी लागायची त्यांना वेळ येते तेव्हा पेपर फुटतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं अख्खं आयुष्य बर्बाद होते। जवळपास 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या विरोधात जंतर मंतर येथे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या समर्थनामध्ये गडचांदूर येथे सर्वपक्षीय लोकांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सोनम वांगचुक व अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता आज हा भव्य मोर्चा काढण्यात आला आणि निदर्शने करण्यात आली। आज यहाँ पे सभी विद्यार्थी, सभी पार्टी के लोग उपस्थित होकर जो आक्रोश दर्शा रहे हैं, ये कहीं ना कहीं सरकार की नाकामी के वजह से जो पेपर बार बार लीक हो रहा है। बच्चों का कहना है कि हमारा 10 रुपये का डायपर लीक नहीं होता, पर आपके सरकार का बनाया हुआ इतना बड़ा सिस्टम लीक हो जाता है। और ये पेपर लीक को कहीं ना कहीं पेपर लीक के साजिश में 22 बच्चों ने जो आत्महत्या की, मेरा और हमारे कांग्रेस पार्टी का मानना है कि ये सुसाइड नहीं या कि सोची साजिश है आने वाले युवा का भविष्य उजाड़ने के लिए। मैं सभी से यही निवेदन करूंगा, सभी लोग सतर्क रहे। आज गडचांदूर येथे या सरकारच्या विरोधात एक जनाक्षोभ एक मोर्चा काढण्यात आला। या देशात ज्यावेळेस पंतप्रधान मोदी विराजमान झाले त्यावेळेस लोकांना वाटत होतं की या देशात काहीतरी घडणार, परंतु या युवक वर्गांचा जो भ्रमनिरास झाला की हा माणूस फक्त गोष्टी करतो, बोलतो, ऐकत नाही आणि त्यामुळे लोकांनी आपला कुठंतरी त्याचा उद्रेक झाला आणि आज संपूर्ण भारतात मोदीच्या विरोधात एक लाट निर्माण झाली आहे आणि त्यामुळे हा जो जनप्रक्षोभ आहे हा यापुढे असाच वाढत राहील। कारण की यांची वागणूक जी आहे, त्यांनी जे पेपर फुटीचं प्रकरण ज्या प्रकारे दाबण्याचा प्रयत्न केला, अभिजित दीपके आणि वांगचुक यांच्या उपोषणाची त्यांनी दखल घेतली नाही आणि ते म्हणतात की आम्ही चर्चा करू। तुम्ही 20 दिवसापासून चर्चा नाही केली आणि आता ज्यावेळेस माहीत झालं की संपूर्ण देश आपल्या विरोधात जात आहे तर आता ती चर्चेची गोष्ट करताय। त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आता जनता आपल्या विरोधात गेली आहे आणि आता जनता आपल्याला धडा शिकवणार राहणार नाही। त्यामुळे आता जनतेने सुद्धा यावरून धडा घ्यायचा आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आहे।